अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज मैं मेहंदी में नाश्ता बनाते वहाँ उसको बोलते हैं चावल का मिठा, वो बना रही। ये असली तूप आहे आणि ही असली तूप आहे। ही तूप 2 चमचे भरून टाकायचं आणि ही 1 नारळाचं दूध आहे। नारळाचं दूध काढायचं तुम्हाला दाखवलं आहे मी, ती बघा। हां, आता सुचवल्यातला दूध काढाय ती दाखवलाय, ती बघा कैसा काढायचा। ती 1 नारळाचा दूध आहे आणि 1 प्याली भरून ये गोर आहे, त्याला मी ह्याने सुरीने कापला आहे आणि आधा चम्मच ह्यातला नमक आहे आणि आधा किलो चाण आहे। ह्याला मी अर्धो घंटो पहिले धुवून त्याला भिजत टाकला आहे। हे बासमती लंब बेसन बिर्याणीचं चाण आहे। हे 1 मोठो कांदो आहे, ह्यो कांदो घ्यायचो आणि ह्यो गरम मसाला इतको घ्यायचो। ही आहे ना 3 इलायच्या हात आणि ही 2 दालचिनी आहे आणि ह्यातलं कलर टाकायचो थोडंसं। अभी आता मी मेहंदीचा नाश्ता चावराचा मिठा बनाय घेत आहे। ही कोकणी डिश आहे आणि ही आपल्या खेर सवनसला बनवतात, खेर खारी सवनसला बनवतात। ही कोकणी डिश आहे, एकदम फर्स्ट क्लास मेहंदीचा नाश्ता। मग बेसन लागतं, ही कुणाची रिक्वेस्ट आहे मग मी बनाया घेतला है। ये इम्तियाज भाई की भाई है कि बेटा है मालूम नहीं, लेकिन इम्तियाज नाम है। कच्च्या गावचात माहिती नाही, खालिद चोगले भाई त्यांनी माझो फेसबुकवर बगीचा सुकटाचो व्हिडिओ टाकले। त्यांचा मोप शुक्रगुजार हो। मी मोप 2-2 हाताने त्याला दुआ मागताय। हां, ऐसी मना मोहर करा, मोहर वारवा, हां, आणि मना खुश करा। मोप तुमची मेहरबानी माझ्यावरती। मोप मेहरबानी। मी तुमच्यासाठी ही कोकणी बोलताय। तुम्ही ऐसा बोलला हो ना फेसबुकला की कोकणी जर अगर बोलला असता तर बेस दिला असता, मग मी कोकणी बोलताय। शुक्रिया तुमचा मोप, लाख। आता मी ह्यो कांदो टाकलो आहे आणि तूप टाकला आहे आणि ह्यो बघा 2 दालचिनीचं तुकडं, 3 इलायची टाकली आहे आणि आता ह्यातला थोडासा पाणी टाकीन आणि मग पुरा दूध टाकीन। हां, सांगताय तुम्हाला। गावातला आपल्या कांदो टाकून मिठा बनवतात, मेहंदीचा नाश्ता मिठा। मगून मी बनवता ही। तुमच्या लोकांना कांदो नाही पाहिजे तर नको टाकू कांदो, ऐशी बात आहे। हां, ही बघा, ही अर्धा चम्मच नमक आहे। हां, मी इतका टाकताय, थोडा चुटकीवर ठेवताय बाकी, ह्यासाठी की ही मिठा आहे ना त्यातला नमक कमी लागतं, मीठ कमी लागतं। मगून आता ही थोडासा मी कांदो पोल आलो, आता थोडासा पाणी टाकताय। आता ही गोड टाकताय। हां, हे बघा, तुम्हाला पाहिजे तेवढा गोड टाका। ह्या इतक्या चावराला इतका गुर लागतं, मगून मी टाकताय। तुम्हाला कमी पाहिजे कमी टाका, जास्त पाहिजे तर जास्त टाका। तर ही गुर पगलून द्या पहिले आणि गुर पगललं ना की दूध ओतायचा, दुधातला फटक्कनच चहा टाकायचं, ह्यासाठी की दूध फुटल म्हणून पटकन चहा टाकायचं। दूध ओतूच भारी। हां, आता ह्याला आवट येऊन द्या, गुर पगलून द्या। हे बघा, 1 चुटकीभर कलर टाकताय, जास्त नाही टाकत, 1 चुटकीभर बस झाला। आता गॅस कमी करताय आणि दूध टाकताय। दूध टाकतोच भया, चहा टाकायचा नाही तर दूध फुटल। आता बघा, पटकन मी चहा टाकताय। हे बघा, हां, अर्धा किलो चार आत, तुम्हाला पाहिजे पाव किलो बनवा। 1 नारळाचा दूध आहे। आता ह्याला शिजवायचा आणि दमत द्यायचं, मग बारीक यातला गॅसवर। पाणी आटला ना, दूध आटला की मग दमत द्यायचा बारीक गॅसवर। हे बघा, दूध पुरा सुकून गेला। आता बघा, एकदम दमट ठेवायचा आहे। आता बारीक गॅसवर हां दमट ठेवायचं आहे 5 मिनिटं, ढाकण ठेवून। हां, बघा, दूध पुरा सुकून गेला, बराबर झालं, एकदम फर्स्ट क्लास। आता मी ढाकण ठेवताय आणि तुम्हाला दाखवत आहे 5 मिनिट बारीक गॅसवर। बघा, दमट ठेवलाय आता बारीक गॅसवर। आता 5 मिनिटं ही जाईला की तुम्हाला मी दाखवते। 5 मिनिटं झाली। आता बघा, खोलताय, एकदम फर्स्ट क्लास मिठा बनून तयार आहे। मेहंदीचा गोड मिठा नाश्ता आपल्या कोकणी लोकांचा। ही ऐसा बनवा,
खावा आणि मला दुआ पण द्या आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि खालिद भाई चोगले तुमचा खूप शुक्रिया अदा करताय. आणि ऐसा माझा फेसबुकवर टाकला होता मी, अजून मोर वारीन. ही मेथीचा नाश्ता बनवत आहे ना, ती पण टाका. और इम्तियाज भाई है की बेटा आहे मालूम नाही, त्याने मला ही बनवायला सांगले. बनवला मी, आता सब करताय. हे बघा, मेथीचा मिठा नाश्ता तयार आहे गोरातला. आता ही मैं काजू बदाम किशमिश लावत आहे. एकदम फर्स्ट क्लास इतका बनला, अर्धा किलोचा. ऐसा बनवा, खावा आणि मला दुआ द्या आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मेथीतला बनवतात गोड नाश्ता मिठा. ती मी बनवला आहे, चावराचा बनवला आहे. खावा आणि मला दुआ पण द्या आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. ऐसा बनवून खावा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.